मित्रांनो, या जगात अशा अनेक रहस्यमय गोष्टी घडत असतात की ज्यावर आपण विश्वास ठेवू शकत नाही. पण जर अशाच रहस्यमय गोष्टी कुठल्या मंदिरामध्ये घडल्या तर मात्र या गोष्टी आपल्याला विचार करायला भाग पाडतात आणि आपला देवावरचा विश्वास अजूनच वाढत जातो. या व्हिडिओमध्ये आपण असेच अद्भुत आणि रहस्यमय गोष्टी जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आणि हो, तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा, कारण आम्ही तुमच्यासाठी असेच मनोरंजक व्हिडिओ घेऊन येत असतो. मित्रांनो, केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगात केदारनाथ मंदिर हे सर्वात रहस्यमय मंदिरांपैकी एक मानले जाते. केदारनाथ मंदिर भारताच्या उत्तराखंड राज्यातील रुद्रप्रयाग नावाच्या जिल्ह्यात आहे. भगवान शंकरांचे मंदिर हे हिंदू धर्मातील सर्व तीर्थक्षेत्रांपैकी सर्वात शुद्ध मानले जाते. या मंदिरापर्यंत पोहोचणं आणि पूजा करणं हे फक्त तीच लोक करू शकतात जी खूप नशीबवान असतात, कारण या मंदिरापर्यंत पोहोचणं हे सगळ्यांच्याच नशिबात नसतं. पण सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे केदारनाथ मंदिर कधी, कोणी आणि का बांधले गेले हे कोणालाच माहीत नाही. मात्र धर्मग्रंथ आणि शास्त्रांप्रमाणे केदारनाथ मंदिर हे पांडवांनी बांधलेले आहे. पण आजपर्यंत तसा पुरावा मिळालेला नाही की हे पांडवांनीच बांधले आहे का. ह्याच्या मागेही काही रहस्य आहे. अजून ह्याच्या रहस्याबद्दल बोलायचं झाले तर जर तुम्ही केदारनाथ मंदिराची रचना पाहिली तर तुम्हाला अधिकच आश्चर्य वाटेल, कारण केदारनाथ मंदिरात बसवलेले दगड इतक्या अचूकपणे एकमेकांशी जोडलेले आहेत की एखाद्या आधुनिक इंजिनियरने ते तयार केल्याप्रमाणे दिसते. परंतु हे शक्य नाही, कारण हे मंदिर हजारो वर्ष जुने आहे आणि ज्यावेळी हे मंदिर बांधले गेले त्यावेळी आज वापरले जाणारे आधुनिक तंत्रज्ञान कसे असेल, नाही का. असे असून देखील एवढ्या सफाईदारपणे हे मंदिर बनवलं आहे हा एक मोठा चमत्कारच नाही का. कारण कितीही मोठे वादळ आले तरी या मंदिराला काहीही होऊ शकत नाही. 2013 साली केदारनाथमध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीबद्दल कोणाला माहीत नाही. ही आपत्ती इतकी भीषण होती की अनेक भाविकांचा मृत्यू झाला. केदारनाथचा रस्ता पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आणि नवीन तंत्रज्ञानांनी बांधलेल्या बिल्डिंग देखील कोसळून गेल्या. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे मुख्य मंदिराचे कोणतेही नुकसान झाले नाही. आजही हे मंदिर तसेच आहे जसे ते अनेक वर्षांपूर्वी होते. आता आम्ही तुम्हाला जे सांगणार आहोत ते ऐकल्यानंतर तुमची शुद्धच हरपून जाईल, कारण त्या पुराच्या वेळी सर्वत्र फक्त पाणीच दिसत होते. जेव्हा पुराचे पाणी केदारनाथ धाम मंदिराकडे प्रचंड वेगाने वाहत होते तेव्हा अचानकपणे पाण्याबरोबरच एक मोठा खडकही मंदिराच्या दिशेने वाहत आला आणि मंदिराच्या मागे थांबला. पुराचे पाणी त्या खडकावर आदळले आणि पाण्याचे 2 भाग झाले आणि मंदिराच्या दोन्ही बाजूंनी वाहून गेले. त्यामुळे मंदिराचे कोणतेही नुकसान झाले नाही. जेव्हा सर्व इमारती कोसळत होत्या तेव्हा मंदिराच्या संरक्षणासाठी एका विशाल दगडाने काम केले. हा एक चमत्कार होता जो साऱ्या जगाने पाहिला. या घटनेनंतर लोकांच्या लक्षात आले की केदारनाथ मंदिर, जिथे लोक पूजा करण्यासाठी मैलांचा प्रवास करतात, ते खरोखरच किती रहस्यमय आणि चमत्कारी आहे. जी लोक केदारनाथच्या दर्शनाला गेले असतील त्यांना रैतस कुंडाबद्दल माहीतच असेल, पण ज्यांना माहीत नाही त्यांना सांगते. इथे कोणी ओम म्हणू लागले की त्या तलावातून बुडबुडे निघू लागतात. आता ही सामान्य गोष्ट नाही हे उघड आहे. बऱ्याच एक्सपर्ट्स आणि रिसर्चरने याचा शोध लावण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना आजपर्यंत कळू शकलं नाही की या कुंडातून ओम म्हणू लागल्यावर बुडबुडे कुठून येऊ लागतात. हे कसं होतं, कुठून होतं हे कोणालाही कळू शकलेलं नाही. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की केदारनाथ मंदिराचे दरवाजे 6 महिन्यांसाठी बंद असतात आणि आतमध्ये कोणालाही जाण्यास परवानगी नसते. अगदी पुजारीसुद्धा या वेळेत आत जाऊ शकत नाही. आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की एखाद्या खोलीचे दार आपण बऱ्याच काळासाठी बंद ठेवले तर तिथे हळूहळू धूळ, माती जमू लागते आणि लहान कीटक, कोळी त्यांचं जाळं पसरवू लागतात. सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे जेव्हा या मंदिराचे दरवाजे 6 महिन्यांनंतर उघडले जातात तेव्हा
जशा साफसफाईने हे मंदिर बंद केलेले असते ते 6 महिन्यां देखील तसेच असते आणि देवळामध्ये असलेला दिवा जो की 6 महिन्यांपूर्वी लावलेला असतो तो दार उघडल्यानंतर देखील तसाच असतो. कोणाच्याही मदतीशिवाय सतत 6 महिने दिवा सुरू असणे हा खरोखरच मोठा चमत्कार आहे. भक्तांच्या म्हणण्यानुसार 6 महिने भगवान शंकरांची पूजा ही भक्तांकडून होते, पण जेव्हा 6 महिने मंदिराची दारं बंद होतात तेव्हा भगवान शंकरांची पूजा हे देवी देवता येऊन करतात आणि ह्याचा साक्षीदार देवळातील हा दिवाच आहे. नाहीतर 6 महिने देवळात दिवा जळत असून विझत नाही असे कधी ऐकले आहे का? मित्रांनो, आता आपण ऐकूयात एका भक्ताची सत्य घटना. जसं की आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की केदारनाथचे दरवाजे 6 महिने बंद असतात आणि अशा वेळेस हा भक्त केदारनाथमध्ये भगवान शंकरांचे दर्शन घ्यायला आला होता. पण ती वेळ केदारनाथची दारं बंद होण्याची होती. त्यामुळे तिथल्या पुजाऱ्यांनी त्याला आत जाण्यास मनाई केली आणि सांगितले की आता हा दरवाजा 6 महिने बंद राहील, तर तू 6 महिन्यानंतर ये. हे ऐकून त्याला खूप वाईट वाटले, पण त्याने ठरवले होते की तो इथून केदारनाथ धामचे दर्शन घेतल्याशिवाय जाणार नाही. भुकेने आणि तहानलेल्या अवस्थेत तो बर्फावर बसून राहिला. रात्र झाली आणि काही वेळाने एक साधू त्याच्याकडे आले आणि त्यांनी त्या भक्ताला काहीतरी खायला दिले. मग त्यांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला. हे करताच भक्त झोपी गेला. जेव्हा भक्ताला जाग आली तेव्हा काही पंडित केदारनाथ मंदिराचा दरवाजा उघडत असल्याचे दिसले. हे बघून तो मंदिराकडे पळत सुटला आणि तिथल्या एका पंडितांना म्हणाला की तुम्ही तर कालच हे दरवाजे बंद केले होते आणि 6 महिन्यांनंतर हे उघडणार होता, मग लगेच आज कसे उघडले? हे ऐकून पंडितांना आश्चर्य वाटलं. जेव्हा त्यांनी त्याला नीट पाहिलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हा तोच भक्त आहे जो 6 महिन्यांपूर्वी आलेला. पंडितांनी त्याला विचारले, मंदिराचे दरवाजे बंद झाल्यावर तुझ्याबरोबर काय झाले? त्या भक्ताने घडलेलं सगळं त्यांना सांगितलं. हे ऐकताच पंडित त्या भक्ताच्या पाया पडले आणि म्हणाले की तुझ्यासारख्या शिवभक्ताला मी ओळखू शकलो नाही. भगवान भोलेनाथांनी एका क्षणात तुमच्यासाठी कालचक्र 6 महिन्यांनी पुढे सरकवले, तुम्हाला काही त्रास होऊ नये म्हणून. मित्रांनो, ही घटना अगदी खरी आहे. म्हणून तर आपण त्यांना भोलेनाथ म्हणतो. भोलेनाथ खूप भोळे आहेत. ते फक्त भक्तीसाठी भुकेले आहेत. देव असो किंवा दानव, ज्याने त्यांची मनापासून पूजा केली ते त्यांचे झाले. केदारनाथमध्ये पाऊल टाकताच असे वाटते की जणू स्वतः भगवान शंकरांचा हात तुमच्या डोक्यावर आला आहे आणि आता सर्व संकटे आपोआप नाहीशी होते. तर मित्रांनो, केदारनाथ मंदिरात घडणाऱ्या चमत्कारांबद्दल तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.